उन्हाळा चालू झाला की सर्व फळांचा ज्यूस प्यायला मजा येते। तर आज आपण बनवणार आहोत चिकूचा मिल्कशेक किंवा याला तुम्ही चिकूचा ज्यूस असे देखील म्हणू शकता। लहान मुले खूप आवडीने पितात, त्यांच्यासाठी सेफ बनवलेला आहे। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। 4 चिकू घेतलेले आहेत। तर इथे तुम्ही ना याची साले आपल्याला काढून घ्यायची आहे। छिलनीच्या साहाय्याने काढू शकता किंवा चाकूने देखील काढू शकता, पण चाकूने जास्त कापले जाते, त्यामुळे मी ना हाताने अशा प्रकारे याची साली सर्व काढून घेते आणि ह्यातील प्रत्येक मध्ये एक बी असते ना ती आपण वेगळी करून घेणार आहोत, ती देखील काढून घेणार आहोत। आणि जास्त भांडे न भरवता डायरेक्ट मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते। सर्व चिकूची साले आणि बी वेगळी केल्यानंतर ह्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दूध। तर आवडीनुसार तुम्ही इथे दूध घालू शकता। थोडी साय होती तर त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, अगदी थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला, पाण्याचा जास्त वापर करायचा नाही, नाही तर हे जे ज्यूस आहे ना ते अगदी पानसट असं होतं। तर पहा दूध घातलेलं आहे, त्यानंतर इथे मी आवडीनुसार यामध्ये साखर घातलेली आहे आणि याला थोडा थंडावा येण्यासाठी आपण यामध्ये ना 4 ते 5 बर्फाचे खडे म्हणजेच आईस क्यूब्स घालणार आहोत। आणि आता आपल्याला हे ना मिक्सरला एकदम बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। तुम्हाला पातळ घट्ट जसं लागेल ना त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये दुधाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। मिक्सरला फिरवल्यानंतर इथे पहा आपला चिकूचा मिल्कशेक किंवा चिकूचा ज्यूस तयार आहे। तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस मुलांना हे बनवून देऊ शकता, मुले हे खूप आवडीने पिता। नक्की एकदा ट्राय करा अशा प्रकारे। छोटासाच आपला व्हिडिओ होता, आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।